म्हणजे इथनं बाहेर जातो आणि मी माझे काम बघतो. खूप दिवसभर माझं एक्झर्शन झालंय किंवा कंटाळा आलाय मला, किंवा मी आज ट्रेडिंग केली, प्रॉफिट झाला होता पण दुपारून लॉस झाला, किंवा मग मी इतकेच लॉट घेतले विनाकारण, किंवा असंच केलं तसंच केलं, अशी जी काही मानसिकता असते त्यातनं बाहेर निघा. मी तर असं बोलतोय की अगोदरच्या सगळ्या बॅचला सांगितलेलं आहे, 50 दिवस आपलं क्लासेसचं शेड्यूल संपेपर्यंत ट्रेडिंग करायची नाही. दिवसभर आता आजपासून खरी रंगत आहे आपल्या क्लासेसमध्ये. काल तर पहिला पार्ट होता, काल फक्त परिचयच होता. पण आजपासनं तुम्हाला आता ह्या ज्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत ते चार्टवर बघता येतील. आसपास म्हणजे एक 10-15 पॉईंटची विक्स बनवली यांनी, आणि त्यानंतर बघा पूर्ण बायर्सना कॅन्डलवर वर्चस्व प्रस्थापित केलं, सेलर्सना अजिबात थारा दिला नाही, आणि पूर्णपणे मार्केट बायर्सच्या ताब्यात गेलं, आणि एक मार्केटनं विशिष्ट हाय बनवलं या ठिकाणी 52,749च्या आसपास, 46-49 काय असेल ते असेल. तिथून या ठिकाणी जे काही उरली सुरली सेलर होते इकडच, त्यांना वाटलं की आपण मार्केट डाऊन साईडला घेऊन जाऊ, पण त्यांची ती व्यूहरचना सक्सेस झाली नाही, किंवा ज्यांनी इथून वरती घेऊन गेले होते त्यातल्या काही लोकांनी प्रॉफिट बुकिंग केले आणि मार्केट इथपर्यंत येऊन इथे कॅन्डल ही क्लोज झालेली.